हे होल नेमकं इथं काऊन पाडलं असेल हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्याला या 3 AC इन्स्टॉलेशन करायच्या होत्या. मग काय सगळ्यात पहिले इंडोरची प्लेट ठोकून घेतली आणि त्या पायपिंग तर पहिलेच करली होती, पण ती पायपिंग आपल्याला कंपल्टी होती. जेवढा पाईप आपल्याला कंपल्ट होता तेवढा पाईप दुसरा कापून तिथे लावून आपण ब्रेझिंग करून घेतली आणि लगेच फ्लेअरिंग करून त्याला फ्लेअर नट पण लावून दिले. आणि आता आपल्याला लावायचं होतं इंडोर. मग काय घेतलं इंडोर आणि त्याला वरती लावून. आपलं एक इंडोर बसून तर झालं होतं, पण आपले अजून 2 इंडोर आणि 3 आउटडोअर बसवायचे बाकी होते. आणि मी 1 इंडोर आणि 2 आउटडोअर इथं बसवले होते. आणि या ACची पायपिंग इथं पहिलेच करेल असल्यामुळे आपल्याला त्याला फ्लशिंग करायची होती. मग काय काढलं नायट्रोजन सिलेंडर आणि त्याला चार्जिंग लाईन लावून आपण या गेटद्वारे त्याचं प्रेशर चेक करतो. आणि या दरवाजाच्या वरती आपल्याला इंडोर बसवायचं होतं आणि त्या दरवाजाच्या वरती आपल्याला होल पाडून तिथून आपल्या ACची पायपिंग आत टाकायची होती. पण आपल्या ड्रिल मशीननं काही ते होल पडलं नाही, कारण की तिथे होता भीम. मग काय लगेच फोन लावून कोरकटवाल्याला बोलून घेतलं आणि त्यांच्या मशीननं इथे होल पाडून घेतलं आणि लगेच इंडोरची प्लेट ठोकून घेतली आणि फटाफट इंडोर बी लावून दिलं. आपण इंडोर तर लावलं होतं, पण त्याचं आउटडोअर अजून लावायचं बाकी होतं. मग काय आउटडोअरचं स्टँड लावायला पहिले ड्रिल मशीन होल पाडून घेतली आणि आपण आउटडोअरचं स्टँड पण ठोकून घेतलं होतं. आणि आता आपल्याला ठेवायचं होतं आउटडोअर. मग काय उचललं तुमच्या भावाने एकट्यानं आउटडोअर ठेवलं होतं आणि आपल्या 3 पण ACचं इन्स्टॉलेशन कम्प्लीट झालं होतं. मग काय घ्या आता तुमच्या भावाला फॉलो आणि लाईक करून. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. रुको जरा, सबर करो.